नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे रमेश गद्रे आणि आपण पाहत आहात माझे युट्यूब चॅनल गद्रेज मॅथ्स फाउंडेशन अँड ब्रेन जिम। तर महाराष्ट्र सरकारने 2025-26 पासून वर्ग 4 आणि वर्ग 7 साठी स्कॉलरशिप परीक्षा ही अनिवार्य केली आहे आणि यावर्षी स्कॉलरशिप परीक्षा 22 फरवरी 2026 ला होणार आहे। तर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जो पेपर 1 आहे त्यामध्ये जो मॅथमॅटिक्सचा भाग आहे तो आपण बघत आहोत। तर यामध्ये जो युनिट 1 आहे नंबर सिस्टीम यातील जो सेकंड पार्ट आहे रॅशनल नंबर्सचा, तो आपण या नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, रॅशनल नंबर्स यावरील उदाहरणे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितली आहेत। जर आपण तो व्हिडिओ मिस केला असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। आजचा आपला जो आहे तो बघूया आपण फर्स्ट पार्ट जो आहे तो आहे इवन नंबर, ऑड नंबर, प्राइम नंबर, को प्राइम नंबर, ट्विन प्राइम नंबर आणि ट्रँग्युलर नंबर्स वरील उदाहरणे कशा प्रकारे एक्झाम मध्ये येऊ शकतात। त्याआधी आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। तर यामध्ये बघा, हा जो टॉपिक आहे यावरील जो बेसिकचा जो भाग आहे जर आपला व्यवस्थित नसेल, बेसिक माहिती जर घ्यायची असेल या सर्व विषयी, तर यावरचे जे व्हिडिओ लिंक आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत किंवा कशा प्रकारचे एक्झाम्पल क्वेश्चन्स ते परीक्षेमध्ये येऊ शकतात। तर ऑड नंबर काय, इव्हन नंबर काय हे आपल्याला माहित आहे। तर प्रश्न कसे विचारतात, जसं ऑडच्या नंतरची ऑड नंबर कोणती, जसं एखादी नंबर घेतली आपण, जसं 47 घेतली आणि 47च्या नंतरची जर आपल्याला 19th ऑड नंबर विचारली तर ती कशी काढा। मग त्यासाठी तुम्ही 47च्या नंतर ऑड नंबर लिहत बसाल का? तसं करता येईल, पण त्यामध्ये वेळ खूप जाईल आणि मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला 1 मिनिट मॅक्सिमम वेळ असतो एक क्वेश्चन सॉल्व्ह करण्याकरता। तर आपल्याला इथे ट्रिक्सचा यूज करावा लागेल। त्या ट्रिक्स कशा आहेत, जसं ऑडच्या नंतरची ऑड, नंतरचा प्रश्न येऊ शकतो आपल्याला इव्हनच्या नंतरची इव्हन, ठीक आहे। जसं एखादी नंबर घेतली 56 घेतली आणि 56च्या नंतरची 17th आपल्याला इव्हन नंबर काढायची आहे, तर ती कशी काढा। आता जसं नंतरची विचारली जाते तसंच आधीची विचारली जाते, म्हणजे ऑडच्या आधीची ऑड किंवा इव्हनच्या आधीची इव्हन। जसं 47च्या आधी जर तुम्हाला म्हटलं की 8 ऑड नंबर कोणती किंवा 56च्या आधीची 9 इव्हन नंबर कोणती, तर हे तुम्ही आधीचे तुम्ही लिस्ट बनवून काढू शकता। पण जर मोठ्या नंबर्स मध्ये जर विचारलं, जसं 156 म्हटलं, 156च्या आधीची जर तुम्हाला 19th इव्हन नंबर काढा म्हटलं तर ती काढणं लवकर सहज शक्य नाहीये। तर त्यासाठी ट्रिक्सचा यूज होतो। अशाच प्रकारे दुसरा प्रश्न असा येऊ शकतो की ऑडच्या नंतरची इव्हन काढा, ठीक आहे, किंवा ऑडच्या आधीची इव्हन काढा, ऑडच्या आधीची इव्हन काढा, किंवा प्रश्न असा येऊ शकतो की इव्हनच्या नंतरची ऑड नंबर सांगा। जसं एखादं एक्झाम्पल भेटलं, जसं आपण 76 घेतला आणि तुम्हाला म्हटलं की 76च्या नंतरची जसं 26 इव्हन नंबर कोणती आहे, असा प्रश्न राहू शकतो। किंवा प्रश्न असाही राहू शकतो की इव्हनच्या आधीची ऑड नंबर काढा, इव्हनच्या आधीची। जसं आपण एखादं एक्झाम्पल घेतलं, जसं 170 घेतलं, तर 170च्या आधी 19th जर तुम्हाला ऑड नंबर काढा म्हटलं तर ती कशी काढायची। तर अशा प्रकारचे हे प्रश्न राहू शकतात। दुसऱ्या प्रकारचे प्रश्न कसे विचारतील, जसं तुम्हाला 1 to 10चा आन्सर काढायचा आहे, 1 to 10च्या सर्व नंबरची ऍडिशन किती होते, त्यासाठी फॉर्म्युला आहे। फॉर्म्युला काय आहे, n × n+1/2। हा फॉर्म्युला सर्व ठिकाणी वापरतात, पण कोणत्या, जिथं 1 पासूनची ऍडिशन काढायची आहे, 1 to 10, 1 to 20, 1 to 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 1 to 110, म्हणजे 1 पासून कोणत्याही नंबरची जर ऍडिशन काढायची असेल तर हा फॉर्म्युला यूज होतो। पण तेव्हा काय होईल, जेव्हा तुम्हाला जर प्रश्न विचारला की 11 to 60च्या मध्ये 11 पासून 60 पर्यंत जेवढे बी सर्व नंबर्स आहेत त्या सर्व नंबरची ऍडिशन काढा, तर इथे आपल्याला ट्रिक यूज करावं लागते। फॉर्म्युला हा वापरायचा आहे, पण ट्रिक कोणती आहे ते आपण इथे बघणार आहोत। तसंच ट्रँग्युलर नंबर म्हणजे काय होतं, ट्रँग्युलर नंबरचा विषयी मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल। ट्रँग्युलर नंबरचे प्रश्न कसे असतात, जर एखादी ट्रँग्युलर नंबर घेतली तर त्यानंतरची 7 कोणती ट्रँग्युलर नंबर असेल, किंवा एखाद्या ट्रँग्युलर नंबरच्या आधीची ट्रँग्युलर नंबर कोणती असेल, असे प्रश्न येऊ शकतात।
त्यानंतरचा भाग येऊ शकतो आपल्याला यामध्ये कॉन्जिक्युटिव्ह नंबर्स. कोणत्याही 5 कॉन्जिक्युटिव्ह नंबरची ऍडिशन दिली आहे. समजा तुम्हाला प्रश्न आला की 5 कॉन्जिक्युटिव्ह नंबरची ऍडिशन 525 आहे. 5 कॉन्जिक्युटिव्ह ऑड नंबर आहे. कॉन्जिक्युटिव्ह म्हणजे लगातार येणार आहे, एका मागून एक येणार आहे. तर 5 कॉन्जिक्युटिव्ह नंबरची जर ऍडिशन दिली असेल, मग त्या 5 राहील, 7 राहील, 9 राहील, 11 राहील. अशा नंबरची जर तुम्हाला सम दिली असेल किंवा ऍडिशन दिली असेल, तर त्यामधून तुम्हाला फर्स्ट आणि लास्ट नंबरची ऍडिशन विचारेल, किंवा लास्ट नंबर कोणती आहे ते विचारेल, किंवा शेवटून दुसरी कोणती आहे ते विचारेल, किंवा सुरुवातीपासून दुसरी कोणती आहे ते विचारेल. म्हणजे प्रश्न कोणत्याही प्रकारे घुमून फिरून विचारला जाऊ शकतो. पण यामध्ये आपल्याला काय माहित पाहिजे की जर ऍडिशन दिलेली आहे तर त्या 5 नंबर कोणत्या राहील ते पहिलं आपल्याला शोधता आलं पाहिजे. मग यासाठी सुद्धा ट्रिक्स आहे. या सर्व प्रकारची उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघूया क्वेश्चन नंबर 1. इफ x इज अन ऑड नंबर. तर x ही कोणतीही एक ऑड नंबर आहे. आपल्याला माहित नाही ती कोणती आहे. जेवढा काही सर्व ऑड नंबर आहे त्यापैकी कोणतीही एक नंबर राहू शकते, ती म्हणजे x. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज इवन. तर इथे आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत. यापैकी कोणती नंबर इवन राहू शकते. आता इथे आपल्याला लॉजिक वापरायचं आहे. x जर ऑड आहे, ठीक आहे, जर एक ऑप्शन बघितला, इथे बघा ऑप्शन मध्ये पहिलं बघा x ला इथे 2 ने मल्टिप्लाय केला, इथे 2 ने मल्टिप्लाय केलं, इथे 2 ने मल्टिप्लाय केलं, इथे 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणजे 2x कोणती राहील. x जर ऑड आहे तर 2x कोणती नंबर आहे. समजा एखादी ऑड नंबर घेतली आपण 3 आणि याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 3 2 जा 6 होते. आणि 6 ही कोणती नंबर आहे. इवन नंबर आहे. म्हणजे ऑड नंबरला जर आपण इवन नंबरने, कारण 2 ही इवन नंबर आहे, म्हणजे ऑड नंबरला जर तुम्ही इवन नंबरने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येते इवन नंबर. मग ही जी 2x आहे ही झाली इवन नंबर. ठीक आहे. या प्रत्येक ऑप्शन मधील 2x हा झाला इवन. आता इवन मध्ये बघा ही 2x इवन आहे, इथे ऑड नंबर मिळवली. ठीक आहे. जसं 6 आपली इवन नंबर आहे आणि याच्यामध्ये एक ऑड नंबर मिळवलं, जसं 5 मिळवले. ही झाली इवन नंबर आणि ही झाली ऑड नंबर. याचा आन्सर येते 11. मग 11 काय आहे. 11 ऑड नंबर आहे. याचा अर्थ काय झाला की इवन नंबर मध्ये जर तुम्ही ऑड नंबर मिळवली तर तुम्हाला आन्सर मिळते ऑड नंबर. मग इथे बघा इथे 3 ऍड केलेला आहे, म्हणजे ही ऑड नंबर झाली, याचा आन्सर ऑड होईल. इथे 5 ऍड केल्या म्हणजे इवन नंबर मध्ये ऑड नंबर ऍड केली, ही सुद्धा याचा आन्सर ऑड नंबर येईल. हे दोन ऑप्शन आपले आन्सर नाही आहे. मग इथे बघा इथे काय केले, इवन नंबर मिळाला. जसं आपली इवन नंबर 6 होती, मग 6 मध्ये जर आपण इथे 4 मिळवले तर 6 + 4 किती होतात 10. म्हणजे इवन नंबर मध्ये जर तुम्ही इवन नंबर मिळवली तर आन्सर तुम्हाला मिळते इवन नंबर. म्हणजे इथे ही नंबर झाली आपली इवन. आणि आपल्याला प्रश्न तोच विचारला होता की या 4 ऑप्शन पैकी कोणती नंबर ही इवन असेल. तर 2x + 4 ही इवन नंबर आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. विच इज द 15th ऑड नंबर आफ्टर 36. तर 36 च्या नंतरची आपल्याला 15th ऑड नंबर फाइंड आउट करायची आहे. आता 36 कोणती नंबर आहे. तर 36 ही इवन नंबर आहे. ठीक आहे. आता कधी नंतरची विचारू शकते, म्हणजे एक्सिडिंग विचारू शकते, कधी आधीची विचारू शकते, आधीची म्हणजे प्रिसिडिंग विचारू शकते. ठीक आहे. तर जसं बघा तुम्ही सिक्वेन्स कसा असतो नंबरचा, 1 पासून समोरचा नंबर कसा असतात. ठीक आहे. पहिले इवन, पहिले ऑड नंबर सिक्वेन्स कसा असतो, ऑड इवन, जसं 1 2 3 4 5 6 7 अँड सो ऑन. सिक्वेन्स असाच असतो, ऑड इवन ऑड इवन ऑड इवन, आणि प्रत्येक नंबर ही 1 1 ने वाढत जाते. ठीक आहे. तर 36 ही जर इवन नंबर आहे तर 36 च्या नंतरची जी नंबर मिळेल +1 करून ती कोणती नंबर मिळेल, ती मिळेल 37. आणि 37 कोणती राहील, ही ऑड राहील. म्हणजे आपल्याला पहिली ऑड मिळाली, फर्स्ट ऑड नंबर आपल्याला इथे मिळाली. आपल्याला 15th ऑड नंबर काढायची होती, आपण फर्स्ट काढली, मग राहिल्या किती, आता राहिल्या 14 ऑड. आता प्रत्येक ऑड नंबर मध्ये कितीचा डिफरन्स असतो बघा, 1 1 च्या नंतर 3 5 7, 2 2 नी नंबर वाढत जातात, म्हणजे 2 चा डिफरन्स असतो. ठीक आहे. पहिली ऑड नंबर आपली 37 मिळालेली आहे. आता 37 च्या नंतर आपल्याला 14 ऑड नंबर काढायचे आहे, कारण पहिली आपण काढलेली आहे 15 पैकी. मग काय करायचं, 2 2 चा डिफरन्स असतो, म्हणून याच्यामध्ये ऍड करायचं. 37 मध्ये कुणाला ऍड करायचं, 14 × 2 करून, कारण 2 चा डिफरन्स असतो.
14 टू जा 28 म्हणजे 37 प्लस 28 करा तर तुम्हाला आन्सर मिळेल 65. म्हणजे 36च्या नंतरची 15th ऑड नंबर 65 राहील. आता तुम्हाला एवढं सगळं करायचं नाही आहे, तुम्ही ओरली आन्सर काढू शकता. ओरली कसं करा, आणि जर तुम्ही अबेकस केले असेल तर अजून फास्ट करू शकता. तुम्हाला माहित आहे की 36 इवन आहे, इवनच्या नंतरची पहिली ऑड 37 एवढं लिहिलं. मग राहिला 14 नंबर, 14 टू जा 28 आणि 37 प्लस 28 तुम्ही हातावरच कराल जर अबेकस केलं असेल तर तुम्हाला आन्सर मिळायचं 65. हे झालं नंतरचं. आधीचं विचारलं तर जसं नंतरसाठी प्लस करतो तर सेम करायचं, आधीसाठी मायनस करायचं. तर अशा पद्धतीचे हे प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. यामध्ये क्वेश्चन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. इफ द सम ऑफ टू कॉन्जिक्युटिव्ह ऑड नंबर्स इज y. दोन कॉन्जिक्युटिव्ह ऑड नंबरची ऍडिशन y आहे. समजा ही एक ऑड नंबर आहे आणि त्याच्यानंतर ही एक दुसरी ऑड नंबर आहे. आपल्याला माहित नाही कोणते ऑड नंबर आहे ते, आणि या दोघांची जर ऍडिशन केली तर आपल्याला आन्सर येते y. प्रश्न काय विचारलाय, देन वन ऑफ द टू नंबर इज. मग या चार ऑप्शन पैकी कोणती नंबर अशी आहे की जी या दोघांपैकी एक राहील, ती कशी शोधायची. ठीक आहे, जसं बघा दोन ऑड नंबरची ऍडिशन म्हटलेलं आहे. समजा आपण एक ऑड नंबर घेतली 3 आणि दुसरी ऑड नंबर घेतली 5. कॉन्जिक्युटिव्ह म्हणजे एका मागून एक येणार आहे. 3 च्या नंतर 5 ही ऑड नंबर येते. या दोघांची ऍडिशन करा, तुम्हाला मिळते 8. म्हणजे ऑड नंबर प्लस ऑड नंबर याचे आन्सर येते इवन नंबर. ठीक आहे, म्हणजे यामध्ये y जो झाला, जसं या दोघांची ऍडिशन म्हणजे ही ऑड प्लस ही ऑड, दोन ऑड नंबरची जर ऍडिशन केली तर आन्सर आला इवन नंबर. म्हणजे यामध्ये दोन नंबरची जर ऍडिशन y येते, याचा अर्थ हा जो y आहे हा झाला इवन नंबर. इथे आपल्याला लॉजिक वापरायचं आहे. y हा इवन नंबर झाला. आता इथे बघा, इथे 2y आहे. आता चार पैकी कोणता आन्सर आपल्याला माहित नाही. मग प्रत्येक ऑप्शन आपण अप्लाय करू. 2y काय होईल, आपण याच्या आधी बघितलेलं आहे की इव्हन ला जर इव्हन ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर इव्हन येते. म्हणजे याचा अर्थ 2y ही झाली इव्हन नंबर. आता इव्हन मध्ये ऑड मिळवली. ठीक आहे, जसं आपण इव्हन घेतली 6 आणि याच्यामध्ये ऑड मिळवली 3. 6 प्लस 3 9 होते, तर ही झाली ऑड. म्हणजे इव्हन नंबर प्लस ऑड नंबर इक्वल टू ऑड नंबर. आता 2y ही इव्हन नंबर आहे, 2y मध्ये 3 ऍड केले म्हणजे ऑड नंबर ऍड केली, याचा आन्सर काय येईल, ऑड नंबर येईल. ठीक आहे, तर 2y प्लस 3 ही झाली ऑड नंबर. आणि ऑड नंबरला 2 ने डिवाइड होत नाही, कम्प्लिटली डिवाइड होणार नाही कोणत्या ऑड नंबरला, त्याच्यामुळे हे आपलं ऑप्शन नाही राहणार. मग दुसरं बघा, y/3. y इव्हन नंबर आहे, y इव्हन ला इव्हन ने 2 ने डिवाइड होईल. जे बी आन्सर येईल त्याच्यामध्ये इव्हन मिळालं तर आन्सर इव्हन येईल. ठीक आहे, म्हणजे हे जे आन्सर आहे हे झाली आपली इव्हन नंबर. ठीक आहे, पण आपल्याला काय म्हटलं आहे, त्या दोन कॉन्जिक्युटिव्ह ऑड नंबर आहे आणि आपण ही म्हणतो की इव्हन नंबर आहे. म्हणजे हे आन्सर आपलं इथे नाही राहणार, कारण आपल्याला दोन्ही नंबर जे आहे त्या ऑड नंबर आहे ज्यांची ऍडिशन y आहे, आणि त्या दोन नंबर पैकी याच्यातली कोणती एक नंबर आहे ते विचारलंय, त्याच्यामुळे हे दोन्ही ऑप्शन नाही राहणार. आता इथे बघा, y ही आपली इव्हन नंबर आहे. इव्हन नंबरला 2 ने डिवाइड केलं तर आन्सर इव्हन नंबर येईल. बघा 6 ला जर आपण 2 ने डिवाइड केलं, सॉरी ऑड येईल. ठीक आहे, 6 ला जर 2 ने डिवाइड केलं तर किती येते, 3 येते. आणि 8 ला जर 2 ने डिवाइड केलं तर किती येते, 4 येते. म्हणजे कधी आन्सर ऑड येईल, कधी आन्सर इव्हन येईल. म्हणजे y/2 हे एकतर ऑड बी राहू शकते किंवा हे एकतर इव्हन बी राहू शकते. आणि त्याच्यामधून 1 मायनस केला. ठीक आहे, समजा आपण म्हटलं की ही ऑड आहे, y/2 ही ऑड आहे, आणि ऑड मधून जर 1 मायनस केला, जसं 5 - 1 केलं तर 4 येते. तो ऑड मधून कोणत्याही ऑड मधून 1 जर मायनस कराल तर तुम्हाला आन्सर इव्हन मिळते. आणि इव्हन मधून जर 1 मायनस केला तर तुम्हाला आन्सर ऑड मिळते. म्हणजे ही जी आन्सर आहे याचा आन्सर एक तर ऑड बी राहू शकते किंवा एक तर त्याचा आन्सर इव्हन बी राहू शकते. म्हणजे इथे आपण कन्फर्म नाहीये. मग इथे बघा 2y - 3/2. 2y हे काय आहे, आपली इव्हन आहे, कारण आपण इथेच म्हटलेलं आहे. ठीक आहे, 2y ही आपली एक इव्हन नंबर आहे. इव्हन नंबर मधून 3 मायनस केले, जसं एक इव्हन नंबर आपण 6 घेतली, 3 मायनस केले तर 3 येते. दुसरी इव्हन नंबर आपण समजा 8 घेतली, 8 मधून आपण 3 मायनस केले तर 5 येते. म्हणजे इव्हन नंबर मधून जर ऑड नंबर मायनस कराल तर आन्सर ऑड नंबर येते. ठीक आहे, इथं आपल्याला कन्फर्म झालं. काय कन्फर्म झालं, इव्हन मायनस ऑड इज इक्वल टू ऑड. हे आपल्याला इथे कन्फर्म झालेलं आहे. म्हणजे 2y - 3 आपला ऑड आहे
मग ऑडला जर तुम्ही 2 ने डिवाइड कराल तर आन्सर पॉइंट मध्ये येईल, डेसिमल मध्ये येईल. म्हणजे हेही आपला आन्सर राहू शकत नाही. म्हणजे आपला आन्सर राहील ऑप्शन नंबर 3 y मायनस 2 y अपॉन 2 मायनस 1 ही त्या दोन ऑड नंबर पैकी एक ऑड नंबर राहू शकते. तर अशा पद्धतीनं लॉजिक वापरून आपल्याला हे प्रश्न इथे सॉल्व्ह करायचे असतात. हेच एक्झाम्पल आपण दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. आपल्याला म्हटलं आहे की दोन ऑड नंबरची ऍडिशन y येते. समजा आपण म्हटलं की एक ऑड नंबर x आहे, मग दुसरी ऑड नंबर कोणती होईल? आपल्याला ऑड नंबर माहित आहे 1 3 5 7 9, म्हणजे दोन दोन ऍड केल्यानंतर नेक्स्ट ऑड नंबर मिळते. तर पहिली ऑड नंबर जर x आहे तर दुसरी ऑड नंबर x प्लस 2 होईल. आता या दोघांची ऍडिशन y आहे, म्हणजे x प्लस ही दुसरी नंबर x प्लस 2 इज इक्वल टू y आहे. मग 1x झाले 2x प्लस 2 इक्वल टू y. 2 तिकडे घेऊन जा तर 2x इक्वल टू y मायनस 2. आता हा 2 तिकडे आले किंवा इथे 2, या दोघातून 2 कॉमन काढला तर x प्लस 1 इक्वल टू y होईल. हा 2 ट्रान्सपोज करा तर x प्लस 1 इज इक्वल टू y अपॉन 2, आणि हा 1 ट्रान्सपोज करा तर x इक्वल टू y अपॉन 2 मायनस 1. तर आपल्याला इझिली हे सुद्धा अशा प्रकारे आन्सर काढता येईल. तर ते जे लॉजिक आहे ते इतर ठिकाणी बी आपण बाकी एक्झाम्पल्स मध्ये लावू शकतो. त्यामुळे ते पण एक्सप्लेनेशन तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4. x is an odd number which is completely divisible by 17. तर x ही अशी ऑड नंबर आहे जी 17 ने कम्प्लिटली डिवाइड होते. कम्प्लिटली डिवाइड होते म्हणजे डिव्हिजन केल्यानंतर रिमाइंडर 0 राहते. प्रश्न काय विचारलेला आहे? x ही ऑड नंबर आहे, ठीक आहे, जी 17 ने डिव्हिजिबल आहे. प्रश्न काय म्हटलेला आहे? which is the next second even number after x completely divisible by 17. तर x च्या नंतरची सेकंड इवन नंबर कोणती आहे जी 17 ने डिव्हिजिबल राहील? आता एक जर दुसरी कोणती एखादी नंबरची समजा 34 असती तर आपण इझिली सांगू शकलो असतो, पण x ही कोणती नंबर आहे आपल्याला माहित नाही. मग अशा वेळेस काय करा, हा कन्सेप्ट समजून घ्या. 17 चा टेबल समजून घ्या. 17 चा टेबल काय आहे? 17 1 जा 17, 17 2 जा 31, 17 3 जा 51, 17 4 जा 68. तर हा जो कन्सेप्ट जर तुम्ही बघितला तर 17 चा टेबल बघितला तर ऑड इव्हन ऑड इव्हन हा कन्सेप्ट इथे चालत राहतो. आणि टेबल कसा बनतो? 17 मध्ये 17 ऍड केले तर 34 आले, 34 मध्ये 17 ऍड केले तर 51 आले, 51 मध्ये 17 ऍड केले तर 68 आले. कोणताही टेबल हा अशा पद्धतीने बनतो. आता इथे प्रश्न 17 चा आहे, तुम्हाला 19 21 23 25 ऑड नंबरचा असा कोणताही टेबल राहू शकतो. असाच प्रश्न इव्हनच्या बाबतीतही राहू शकतो, ठीक आहे, पण इव्हन मध्ये सर्व नंबर्स ह्या इव्हनच असतात. तर इथे आपल्याला आता समजून घ्यायचं आहे की सेकंड इव्हन नंबर कोणती येईल. सिक्वेन्स आपल्याला माहित आहे 17 च्या टेबलचा ऑड इव्हन ऑड इव्हन ऑड इव्हनचा असतो. मग x जर ही ऑड नंबर आहे आणि x ही 17 च्या टेबल मधली नंबर आहे, याच्या नंतरची नंबर इव्हन राहील. ती कशी मिळेल? x प्लस 17 करून मिळेल. ही झाली आपली इव्हन नंबर. याच्या नंतरची नंबर ऑड राहील, ती पण 17 ऍड करून मिळेल. तर x प्लस 17 प्लस 17 म्हणजे किती होईल? x प्लस 34. आणि ही कोणती नंबर राहील? ही ऑड राहील. आपल्याला म्हटलेलं आहे सेकंड इव्हन. आपल्याला बघा ऑडच्या नंतर पहिली ही फर्स्ट इव्हन मिळालेली आहे, आपल्याला दुसरी इव्हन काढायची आहे. ही ऑड झाली आपली. आता याच्या नंतरची जी नंबर आहे जी 17 ने डिव्हिजिबल आहे ती प्लस 17 करून येईल, म्हणजे x प्लस 34 याच्यामध्ये 17 ऍड करा तर आपल्याला मिळतात x प्लस 51. आता ही ऑड होती तर याच्या नंतरची इव्हन राहील आणि ही झाली आपली सेकंड इव्हन. आपल्याला सेकंड इव्हन काढायची होती. तर ऑप्शन कोणता? x प्लस 51, ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. तर अशा पद्धतीचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तर आपण ते सॉल्व्ह करू शकतो. आता इथे नंतरची विचारलेली आहे. तुम्हाला जर आधीची विचारली तर मायनस करावं लागेल, जसं आपण प्लस केलं तर इथे मायनस करावं लागेल. अशा पद्धतीनं प्रश्न कसाही घुमून फिरून विचारला आणि आपले कन्सेप्ट क्लिअर असले तर आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह अशा ट्रिक्सने सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज द सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 11 टू 40? तर 11 पासून 40 पर्यंतच्या जेवढ्या बी सर्व नॅचरल नंबर आहे त्यांची ऍडिशन किती? 11 पासून म्हटलेला म्हणजे 11 ला पण ऍड करावं लागेल आणि 40 पर्यंत म्हटलं म्हणजे 40 ला पण ऍड करावं लागेल. तर हा झाला पासून पर्यंतचा अर्थ.
तर यांची ऍडिशन किती येते हे काढण्यासाठी तुम्ही काय कराल, 11 पासून 40 मध्ये नंबर लिहाल का, आणि ते लिहून जरी आन्सर काढाल तर त्यामध्ये तुमचा वेळ भरपूर जाईल. मग यासाठी ट्रिक कोणती आहे, तर ट्रिक साठी फॉर्म्युला आहे आपल्याजवळ n इंटू n प्लस 1 अपॉन 2. पण हा फॉर्म्युला केव्हा वापरतो, जेव्हा आपल्याला 1 to 10 चा आन्सर काढायचा आहे, किंवा 1 to 20 चा काढायचा आहे, किंवा 1 to 30 चा काढायचा आहे. म्हणजे 1 पासून जे होल नंबर्स आहे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 अशा प्रकारे कोणत्याही नंबरची जर ऍडिशन काढायची असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करतो. आता याच्यामध्ये n काय असते, की जसं 1 पासून 10 काढायचा आहे इथे n 10 होईल, 1 पासून 20 काढायचा आहे तर इथे n 20 होईल, 1 पासून 30 काढायचा आहे तर इथे n 30 होईल. मग हे व्हॅल्यू याचा फॉर्म्युला पुटअप करा आणि आन्सर काढा. पण तुम्हाला इथे 11 to 40 म्हटलंय, मग याचा आन्सर कसं काढायचं, मग यासाठी काय करायचं, 1 to 40 चा आन्सर पहिलं काढायचं आणि त्यामधून मायनस करायचं 1 to 10 चा आन्सर, कारण 11 च्या आधीची नंबर 10 घ्यायची. कळलं, 1 to 40 मायनस 1 to 10 असं करायचंय. आता 1 to 40 कसं काढायचा, हा फॉर्म्युला वापरायचा, तर तो डायरेक्टली कसा वापरायचा, तर फॉर्म्युला लिहा, मग व्हॅल्यू पुटअप करा, मग कॅल्क्युलेट करा, मग आन्सर काढा, याच्यातही वेळ जाईल. सरळ काय करायचं, आता आपल्याला इथे 1 to 40 चा आन्सर काढायचा आहे. 1 to 40 चा आन्सर इझिली कसं काढाल, तुम्हाला तर माहिती आहे इथे n 40 झाला, मग हा फॉर्म्युला लिहाल, व्हॅल्यू पुटअप कराल, आन्सर काढाल, त्यामध्ये वेळ भरपूर जाईल. मग काय कराल तुम्ही, सरळ काय करायचं, 40 ची हाफ करायची, 40 ची हाफ आली आपली 20 मल्टिप्लाय, आणि 40 ची समोरची नंबर घ्या, 40 ची समोरची नंबर 41 आहे, यांची मल्टिप्लिकेशन करा, 2 1 जा 2, 2 4 जा 8 आणि 1 0 लावून द्या, म्हणजे आले 820. तो 1 to 40 चा आन्सर आला 820 मायनस 1 to 10 चा काढायचा, तर 10 ची हाफ करा, 10 ची हाफ आली 5 इंटू 10 च्या समोरची नंबर घ्या, ती आहे 11, 11 5 जा 55, 820 मायनस 55 करा, 10 मायनस 5 5 कॅरी 1, 12 मायनस 6 6 आणि 8 मायनस 1 7, आन्सर आला 765. तो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. मग अशा प्रकारे कोणतेही एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जसं तुम्हाला म्हटलं 21 to 80 चा आन्सर काढा, तर 21 to 80 काढायसाठी 1 to 80 मायनस 1 to 20 करायचं, इझिली आन्सर तुम्ही काढू शकता.